तुमचं नाव सांगा. नमस्कार सगळ्यांना तुम्हाला. आणि माझं नाव मंगेशा गुंजाळकर. मी सेक्टर 19मध्ये राहते. ओके. मला बॅक पेन होता मिडल साईडला. मी ॲलोपॅथिक करत होती. ॲलोपॅथिक डॉक्टरांनी सांगितलं होतं मला मणक्यामध्ये गॅप आहे आणि गादी झिजली आहे, मणका थोडासा बेंड आहे म्हणून सांगितलेलं. मी तिकडे ट्रीटमेंट घेतली पण मला पाहिजे असा काही फरक पडलेला नव्हता. माझा पेन तसाच होता. मग मला इकडे हा मार्ग आमच्या काकूंनी मला दाखवलेला आहे. इथे म्हटलं भेट द्यावी म्हणून मी भेट द्यायला आली आणि म्हटलं बघूया ही ट्रीटमेंट कशी वाटते आपल्याला. ओके. म्हणून मी इथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला थोडासा फरक जाणवला. तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुमच्या वेदना आणि नंतर एका सेशनमध्ये तुमच्या वेदना? हां, मला म्हणजे पहिल्यांदा आली तेव्हा पहिल्याच सेशनमध्ये मला वेदना कमी झाल्यासारखं जाणवलं. ओके. मग मी थोडं कंटिन्यू केलं. जसं सांगितलं 4-5 दिवस यायला लागेल, तर मी कंटिन्यू केल्यानंतर मला बराचसाच फरक पडला. म्हणजे 100% मला वाटते 70-80% मला फरक जाणवला. शाबास, व्हेरी गुड. आणि नंतर मला इथे आहाराबद्दल पण सांगितलेलं, आहार काय घ्यायचा. आणि तुमचं इथे बीपी वगैरे पण घेतलं जातं रोज? बीपी चेकअप वगैरे घेतलेलं. 2 वेळा माझं बीपी चेकअप करतात इथे. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला आलेले घेतात आणि नंतर हे ट्रीटमेंट झाली ना की परत एकदा चेकअप करतात माझा बीपी. ओके. आणि तिथे छान ट्रीट केलं जातं. खूप छान पद्धतीनं मला पॉझिटिव्हली केलं. कारण माझं एवढं दुखणं होतं, मी निगेटिव्ह खूप होते. मला पॉझिटिव्ह पण केलं आणि त्याच्याबरोबर मला आहाराबद्दल पण माहिती सांगितली आणि आहार कसा असला पाहिजे ते सांगितलं. आणि मला खूप बरं वाटायला लागलेलं. आणि माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली. मिस्टेक म्हणजे अशी, त्याच्याबद्दल मला सांगितलेलं होतं म्हणजे की आपले जे नैसर्गिक काय आपल्याला म्हणजे शरीरात जे बदल होत असतात, जे बदल म्हणजे शिंक येणं किंवा नैसर्गिक क्रिया म्हणतात, नैसर्गिक क्रिया ज्या काय आपल्याकडून होत असतात त्या आपल्याला म्हणजे काय करायचं नाही आपण, असं सांगितलेलं मला, इन्स्ट्रक्शन दिलेलं होतं. पण माझ्याकडून अशी मिस्टेक झाली की मला शिंक येत होती, मोठी शिंक येत होती. ती मी दाबून ठेवली म्हणजे ती बाहेर पाडून नाही दिली मी शिंक. ओके. त्यामुळे तो वायू जे शिंकताना बाहेर आपण जे आपलं बाहेर पडतं ते पूर्ण माझ्या दाबले गेल्यामुळं ते मला जाणीव झाली की माझ्या पाठीमध्ये काहीतरी होतंय. आणि असं जाणीव